या व्हिडिओमध्ये दिसणारा हा मुलगा पाहताय का? याला लोक द वर्ल्ड मोस्ट हँडसम क्रिमिनल म्हणतात. आता एक शॉकिंग स्टोरी सांगतो. नीट ऐका, अंगावर काटा येईल. याचं नाव कॅमरॉन हॅरन आहे. तो एका श्रीमंत कुटुंबातून येतो. तो फक्त 18 वर्षांचा होता जेव्हा तो सुपर कारने स्ट्रीट रेसिंग करत होता. ओव्हर स्पीडमध्ये त्याने एका आईला आणि तिच्या 1 वर्षाच्या मुलीला उडवलं आणि त्या दोघी जागीच मृत्युमुखी पडल्या. आता केस डार्क व्हायला सुरुवात होते. फ्लोरिडा पोलिसांनी कॅमरॉनला 24 वर्षांची शिक्षा सुनावली. या शिक्षेनंतर तो सोशल मीडियावर पॉप्युलर व्हायला लागला. यू आर टू क्यूट, आय फॉलो द क्रिमिनल, हॅशटॅग जस्टिस फॉर कॅमरॉन हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. टिकटॉकवर त्याचे व्हिडिओज मिलियन्स आणि बिलियन्स व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवू लागले. पण फ्लोरिडा कोर्टला सलाम. त्यांनी त्याची शिक्षा 1 दिवसासाठीही कमी केली नाही आणि त्याला बेलही दिली नाही. तो आजपर्यंत तुरुंगात आहे. आता थांबा, कथा अजून डार्क करूया. आता याची तुलना आपल्या आदरणीय न्यायव्यवस्थेशी करा. तुम्हाला पुणे पोर्श केस आठवत असेलच. एक 17 वर्षाच्या श्रीमंत बापाच्या मुलाने 150च्या स्पीडने 2 लोकांना ठोकलं आणि ते दोघेही मृत्युमुखी पडले आणि कोर्टाने शिक्षेच्या नावाखाली त्यांच्याकडून 300 शब्दांचा निबंध लिहून घेतला. जसं शाळेत एखाद्या मुलाने खोडी काढली आणि शिक्षक म्हणतात, बेटा घरी जाण्याआधी हा निबंध लिहून जा. सोशल मीडियावर आउटरीच झाल्यानंतर त्या मुलाची केस पुन्हा उघडली गेली. तरीही माहित नाही किती पॉलिटिशियन आणि पोलीस त्याला वाचवण्यात गुंतले होते, किती पुराव्यांमध्ये छेडछाड केली गेली, मॅनिप्युलेशन केलं गेलं. आणि ही केसही आठवत असेल, अनादर राऊंड, अनादर राऊंड आणि अनादर राऊंड. याने एका महिलेला जागीच ठार मारलं आणि 7 जणांना गंभीर जखमी केलं. आणि यालाही कोर्टाने नुकतीच बेल दिली. असं म्हणतात की आता तो 23 वर्षाचा आहे. त्याला सुधारण्याची एक संधी दिली पाहिजे. किती दयाळू आहे आपली न्यायव्यवस्था, नाही का? आपण उगाच तिची टीका करत राहतो. आणि शेवटी मित्रांनो, या सगळ्या डार्क स्टोरीचा निष्कर्ष एवढाच आहे की जर तुम्ही भारतात जन्माला आला असाल तर तुम्हाला श्रीमंत असावं लागेल किंवा तुमची काहीतरी पॉलिटिकल बॅकिंग असलीच पाहिजे. नाहीतर तुमचं आयुष्य किड्या मुंग्यांसारखं आहे. कधीही कुणीही चिरडून टाकेल. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.